नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि लिपिक या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा या ठिकाणी काय विचारला आहे. देशामधले पहिले मुक्त कृषी विद्यापीठ महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. देशामधले पहिले मुक्त कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. देशामधले पहिले मुक्त कृषी विद्यापीठ नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा या ठिकाणी काय विचारला आहे. पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील. पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 5 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा पहा या ठिकाणी काय विचारला आहे. महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदी उगम पावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारला आहे. राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचे कलम कोणतं कलम आहे? राष्ट्रीय आणीबाणी, बघा योग्य उत्तर काय असेल. तर कलम 352 हे कलम राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा या ठिकाणी काय विचारला आहे. पवना, बघा पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? सोलापूर, सातारा, रत्नागिरी, पुणे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा या ठिकाणी काय विचारला आहे. भारतीय रेल्वेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भारतीय रेल्वेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल. तर सन 1951 या वर्षी भारतीय रेल्वेचं राष्ट्रीयकरण झाले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा लिपिक आणि शिपाई या पदासाठी हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा पुस्तकाचं नाव पहा. मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच, म्हणजे 2018 पासून ते 2026 पर्यंत जेवढे या ठिकाणी पेपर झाले असतील विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे 3700 प्लस या ठिकाणी प्रश्न या पुस्तकामध्ये असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिपाई आणि लिपिक या पदासाठी हे पुस्तक या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. लेखन व संकलन पहा विद्यार्थी मित्रांनो, विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी या पुस्तकाचे लेखन व संकलन केलेलं आहे. हे पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्या या ठिकाणी हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला हे पुस्तक महत्त्वपूर्ण पुस्तक घ्यायचं असेल तर ऑनलाईन पण या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि आपल्या जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक हे मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 9 पहा या ठिकाणी काय विचारलाय. निष्काम कर्ममठ यांची स्थापना कोणी केली होती? निष्काम कर्ममठ यांची स्थापना कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील. निष्काम कर्ममठ यांची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा या ठिकाणी काय विचारलाय. राष्ट्रीय पंचायत राज दिन
बघा पंचायत राज दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा पण मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय पंचायत राज दिन आपल्याकडे केव्हा असतो? 24 एप्रिलला असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा या ठिकाणी काय विचारलं? गुरुकुंज आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली होती? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पहा गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा या ठिकाणी काय विचारलाय? दुहेरी राज्यव्यवस्था. दुहेरी राज्यव्यवस्था बघा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी सुरू केली होती? रॉबर्ट क्लाइव्ह बघा यांनी सुरू केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा या ठिकाणी काय विचारलंय? वंदे मातरम. वंदे मातरम बघा या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? वंदे मातरम बघा या नावाचं वर्तमानपत्र विद्यार्थी मित्रांनो अरविंद घोष यांनी सुरू केले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा या ठिकाणी काय विचारलाय? भारताचे राष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती यांच्या बघा संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारताचे राष्ट्रपती बघा यांच्या संबंधीचं कलम बघा कलम 52 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा या ठिकाणी काय विचारलंय? राज्यपाल होण्यासाठी. राज्यपाल होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष या ठिकाणी पूर्ण आवश्यक आहेत? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण असायला पाहिजे? तर 35 वर्ष या ठिकाणी कमीत कमी पूर्ण असायला पाहिजेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय? राज्यपालांना. राज्यपालांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? बघा राज्यपालांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. राज्यपालांना बघा त्यांच्या पदाची शपथ हे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. सन 1993 या वर्षी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा या ठिकाणी काय विचारलाय? भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? बघा केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? बघा पंतप्रधान हे केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा या ठिकाणी काय विचार? कथकली. बघा कथकली हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? हा प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. कथकली हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कथकली बघा कथकली हे केरळ या राज्याचं लोकनृत्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारलाय? स्वदेशी बनावटीची. स्वदेशी बनावटीची भारताची पहिली आण्विक पाणबुडी कोणती आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती असेल? तर INS आर्यंत आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणला बघा हे बघा IMP बघा प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू बघा स्वाईन फ्लू बघा हा खालीलपैकी कशामुळे होणारा आजार आहे? बघा स्वाईन फ्लू हा कशामुळे होतो? बघा स्वाईन फ्लू बघा हा आजार प्रामुख्याने विषाणूपासून होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा या ठिकाणी काय विचारलाय? वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे वाशिम हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील. वाशिम बघा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये
महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद मतदारसंघ किती आहेत? बघा सर्वांनी सांगायचंय. विधान परिषदांचे मतदारसंघ किती आहेत? योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद मतदारसंघ 78 आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. कृष्णा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कृष्णा ही नदी बघा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा सर्वांनी सांगायचे पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा एयू कशाची आहे? एयू बघा कशाची आहे? सोन्याची आहे. के म्हणजे काय असतो? पोटॅशियम. एफ म्हणजे काय असतो? लोखंड. मग उरलं काय? बघा एच जी बघा ही संज्ञा पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. जायकवाडी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील. जायकवाडी बघा हे धरण गोदावरी नदीवरचं बघा एक प्रमुख धरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्र कवी. महाराष्ट्र कवी बघा असे खालीलपैकी कोणास म्हणतात? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्र कवी कोणाला म्हणतात? तर यशवंत दिनकर पेंढारकर यांना बघा महाराष्ट्र कवी असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? भानू. भानू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भानू म्हणजे काय असतो? बघा अर्क आणि भानू आपल्याकडे बघा प्रश्न झाला होता. अर्क आणि बघा भानू म्हणजे काय असतो? सूर्य असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 या ठिकाणी काय विचारलं? घटप्रभा. बघा घटप्रभा हे काय आहे? पक्ष्यांसाठी बघा राखीव असलेलं अभय अरण्य आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचं घटप्रभा बघा पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेलं अभय अरण्य हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. सूर्यमालेमध्ये सूर्यमालेमध्ये बघा सर्वात मोठा ग्रह कोणता असतो? बघा सूर्यमालेमध्ये बघा गुरु हा ग्रह सर्वात मोठा ग्रह आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. द ग्रेट व्हिक्टोरिया. द ग्रेट व्हिक्टोरिया बघा हे वाळवंट विचारले. खालीलपैकी कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? द ग्रेट व्हिक्टोरिया बघा हे वाळवंट ऑस्ट्रेलिया या देशामधलं वाळवंट आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. सार्वजनिक काका. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सार्वजनिक काका बघा असे बघा गणेश वासुदेव जोशी बघा यांना सार्वजनिक काका असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? महिला विद्यापीठांची बघा स्थापना कोणी केली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो महिला विद्यापीठांची स्थापना कोणी केली होती? तर महर्षी कर्वे बघा यांनी महिला विद्यापीठाची बघा त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. जिल्ह्यामध्ये आणि बघा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाचे असते? कोणाचे असते? जिल्ह्यामध्ये कायदा आणि बघा सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाचे असतो? जिल्हाधिकारी यांचे असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. शहराचे प्रथम नागरिक. शहराचे प्रथम नागरिक खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? शहराचे बघा प्रथम नागरिक हे महापौर यांना म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त खालीलपैकी किती सदस्यसंख्या असू शकते? ग्रामपंचायतीमध्ये विचारले जास्तीत जास्त किती सदस्यसंख्या असू शकते? त्याचे योग्य उत्तर काय असेल? 17. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. सूर्यमालेमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सूर्यमालेमध्ये बघा शुक्र हा ग्रह सर्वात तेजस्वी ग्रह आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? प्लासीची लढाई बघा केव्हा झाली होती? तर सन 1757 या वर्षी प्लासीची लढाई झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? आंबोली जिल्हा सिंधुदुर्ग. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 40 या ठिकाणी काय विचारले, भारताची पहिली पाणबुडी कोणती आहे? बघा भारताची पहिली पाणबुडी कोणती होती? बघा भारताची पहिली पाणबुडी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे अप्सरा. बघा भारताची पहिली पाणबुडी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. दार्जिलिंग. दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण विचारले कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, कर्नाटक. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय शिपाई आणि लिपिक या या पदासाठी लागणारे असेच महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत हे सर्व PDF पाठवले जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.